तर पोट्ट्यानो हा नजारा पाहून तुम्हाला तर समजलं असेल की मी कुठे आलो. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव बोरे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुषार भाऊला मला जाणं होतं बुलढाण्याला. मग काय 120-310 स्पीडनं आम्ही गाडी काढून निघालो बुलढाण्याच्या दिशेने. निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो डायरेक्ट बुलढाण्याच्या घाटामध्ये. बुलढाण्याच्या घाटातून आडवी तिडवी गाडी टाकून आम्ही पोहोचलो बुलढाण्यामध्ये. बुलढाणा पाहायची म्हणजे आता बोर आजच्या टायमाला आहे. पुरं बुलढाणा तुम्हाला पुरं लाईटनच चमकताना. मग आम्ही आलो बुलढाण्यामधल्या स्टेडियम जवळ. तिथं की आम्हाला टाकायची होती एका फोटोची फ्रेम बनवायला. तिथं आल्यावर ते काका बोलले की आपल्याला जो मोठा क्लास अवेलेबल नाही. मग काय ती फ्रेम तिथंच टाकून दिली. ते फ्रेम तिथंच टाकून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या कामाच्या दिशेने. तिथून आम्ही आलो स्काय अँड सन या हेअर सलून वर. तिथं की तुषार भाऊला करायची होती कटिंग. तिथं की तुमच्या भावाला दिसला आरशा समोर केली तुमच्या भावाने एवढी चालेल. तेवढ्यात तुषार भाऊची कटिंग वगैरे झाली. मग आम्ही निघालो आमच्या तिसऱ्या कामाच्या दिशेने. आम्हाला घेणार होते लॅमिनेशन पेपर घेऊन आम्ही आलो बुलढाण्यातल्या सर्वात फेमस चायवर चाय प्यायला. चाय वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या चौथ्या कामाच्या दिशेने. तिथून आम्हाला जायचं होतं DLT मॉल जवळ. मग आम्ही आलो DLT मॉल मध्ये. DLT मॉल मधलं काम करता करता आम्हाला डायरेक्ट रात्रच होऊन गेली. रात्र तर खूप झालती. मग काय आम्हाला जाणं होतं घरी. मग काय गाडी काढून 120-310 स्पीडनं आम्ही निघालो घरच्या दिशेने. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तेवढा लाईक आणि फॉलो करून जा. आता आजच्यासाठी एवढं असतं. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.